आज मी एक अशी रेसिपी बनवणार आहे जी की फक्त 10 मिनिटात बनवून रेडी होणार आहे। तुम्हाला सकाळी जर वेळ नसेल, घाई गडबड असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेत अशी 10 मिनिटाची रेसिपी बनवू शकता किंवा तुम्हाला लवकर उठून टिफिनला काहीतरी लवकर बनवून द्यायचे तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून देऊ शकता। तर ही मिक्स भाजी आहे, जास्त भाज्या न घेता फक्त 3 भाज्या घेतलेल्या आहेत आणि खूप छान रेसिपी आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे मिक्स भाजी, तीही खूप सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी। तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईत मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 ते 3 कांदे उभे कापून घ्यायचे आहेत, तुम्ही बारीकही कापून घेऊ शकता। आता एक कांदा छान तळल्यानंतर तेलामध्ये याच्यात टमाटर टाकून घ्यायचं आहे, छान तळून घ्यायचं आहे कांदा तेलामध्ये। ही भाजी लवकर होणारी आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटात बनवून रेडी होणारी भाजी आहे। तर नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे कांदा तळून झालेला आहे तर मी इथे टमाटर टाकलेला आहे। 2 टमाटर घेतलेत मी, छोटे टमाटर आहेत म्हणून 2 घेतले, तुम्ही एकही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घ्यायचं तेवढे घेऊ शकता। आता इथे ना हे टमाटर पण छान तळल्यानंतर इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली 1 चम्मच। तर हे सर्व छान तळल्यानंतर याच्यात आपले घरातील बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुमच्या घरात जेही मसाले तुम्ही वापरत असाल ते तुम्ही टाकून घ्या। आता इथे मी मसाले टाकून घेणार आहे। तर सर्वात आधी मी 1 चम्मच मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि ही लाल मिरची पावडर घेतली अर्धा चम्मच। आता हे सर्व मसाले ना मिक्स करून घ्यायचे, छान तळून घ्यायचे त्या तेलामध्ये। थोडा टाईम याला तळू दिलं ना तर छान तर्री येते या मसाल्याला। तर इथे मी छान तळून घेतले। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनही हा मसाला शिजवून घेऊ शकता। थोडंसं किंचित पाणी टाकायचं आणि मसाला शिजवून घ्यायचा। आता इथे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली होती ना, त्याच्यातच थोडं पाणी वतलं आणि याच्यात टाकून घेतलं आणि हा मसाला मी छान फ्राय करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं आहे। 2 ते 3 मिनिटं याला वाफू द्यायचं हा मसाल्याला, थोडं शिजू द्यायचं आहे। नंतर याच्यात आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर त्याआधी याच्यात थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे। ते अर्धे वाटीतलं थोडंसं दही ठेवलेलं आहे मी। दही टाकायचं की नाही तुमच्यावर आहे, तुम्ही स्किपही करू शकता, पण दही टाकल्याने अजून टेस्ट छान येते। आंबट अशी चव येते या भाजीला आणि खूप छान भाजी लागते। आता इथे ही भाजी परत मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडंसं याला शिजू द्यायचं आहे 2-3 सेकंद आणि लगेच याच्यात आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर भाज्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, 1 बटाटा घेतला आहे, फरसबीच्या शेंगा घेतल्या आहेत आणि थोडी फ्लावर घेतली आहे। तुम्ही अजूनही भाज्या याच्यात घेऊ शकता, वाटाणे वगैरे शिमला घेऊ शकता। आता इथे ह्या भाज्या याच्यात टाकून घ्यायच्या आणि थोडं मिक्स करायचं आहे। थोडं पाणी हवं असेल तर टाकून घ्यायचं आहे, पातळ बनायचं असेल तर पाणी टाका किंवा अशी वाफेवर शिजून मोकळी सुकी फळ भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता। तर इथे मी सर्व मिक्स करते, अजून मी मीठ टाकलेलं नाही। आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार। खूप सोपी रेसिपी आहे आणि भाजी तर 1 नंबरच लागते चवीला। तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता इथे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याआधी याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता परत त्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यात हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे, किती पातळ पाहिजे त्यानुसार। आता ही भाजी शिजायला पण थोडं पाणी लागणार आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे। आता मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला मी वाफेवर शिजून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटं लागतात त्याला शिजायला। फ्लावर बटाटा तर लवकर शिजतं, शेंगा पण लवकर शिजतात फरसबीच्या शेंगा असल्यामुळे। तर झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे। बघू शकता फक्त 10 मिनिटात बनणारी भाजी आहे। सकाळच्या घाई गडबडीत असो किंवा टिफिनला द्यायची असो, तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता। तर ही भाजी झालेली आहे, मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते। आणि इथे मी याच्यासोबत चपात्या बनवल्या आहेत, पण पराठ्याचा आकार देऊन बनवलेल्या आहेत। तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।